त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम. समोरच्या बाजूनं हिंदी महासागर, या बाजूला अरबी समुद्र आणि इकडे स्वामी विवेकानंदाच्या समाधीच्या पलीकडे दिसतोय सागर. पॅसिफिक. या तीन समुद्राच्या संगमावर आपण उभे आहोत. आपण कुठून आला महाराज? आपण पुण्यातून आलो. आणि आपलं इथलं नारायणपूरचं दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरात 7 दिवसाचा पारायण करता आपला ग्रुप सगळा आलेला आहे. 7 दिवसाचं पारायण. 7 दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी आलो. 7 दिवस सेवा करून पारायण करून आपल्या परत झाल्याचा. हे शिल्प तुम्हाला कसं वाटलं? जगातल्या 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य तर नक्कीच आहे. आणि स्वामी विवेकानंदांचं स्मारक ही अविस्मरणीय. हे तामिळ कवींचा पुतळा आहे. तिरुवल्लपुरम स्वामींचा पुतळा. ठीक आहे. आपलं नाव काय महाराज? मी कैलास सोपानराव गायकवाड, मुक्काम पोस्ट मुंडवा, केशवनगर, पुणे. आणि नारायणपूरचा शिष्य या नात्याने मी इथं आमच्या दत्त मंदिराला पारायणासाठी आलोय. त्यामध्ये आमचे भुजबळ, दत्तात्रय भुजबळ यांचं सहकार्य, मिडगुले साहेबांचं सहकार्य आणि इतर मित्रमंडळीचं सहकार्य खूप लाभलेलं आहे. आणि जीवनात 71 वर्षात पदार्पण करत असताना तुमच्यासारखी एक जीवाची माणसं आज भेटली. नारायण महाराजांच्या माध्यमातून नारायण महाराजांच्या माध्यमातून दत्तगुरूच्या सेवेच्या माध्यमातून भेटत आहोत. आणि असंच शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा सहवास घडू ही दत्तप्रभूच्या आणि स्वामी विवेकानंद चरणी प्रार्थना. गुरुदेव दत्त. धन्यवाद. रामकृष्ण हरी.